हॅलो फ्रेंड्स, चिन्मय दक्ष रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पनीर पिझ्झा. बिना यीस्ट बिना ओव्हन तव्यावर कसा करायचा पनीर पिझ्झा ते बघणार आहोत. तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, खूप खूप शेअर करा. आता आपण पिझ्झा कसा करायचा तो बघणार आहोत. इथे मी 2 कप मैदा घेतला आहे. मैदा स्वच्छ चाळून घेतला आहे मी. इथे 1.5 चमचा मी बेकिंग पावडर घेतली आहे. अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला आहे. मीठ घेतलं आहे चवीपुरतं आणि दही घेतलं आहे. आपण बेकिंग पावडर घालूयात. सोडा अर्धा चमचा, मीठ घालूयात. आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये दही ॲड करायचं आपल्याला. आता हे सगळं हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता हे राहिलेलं दही पण मी ह्यामध्ये टाकते. आता इथे आपल्याला पाणी टाकावं लागणार आहे. मी थोडं थोडं पाणी टाकून चांगला घट्ट असा गोळा करून घेते. स्मूथ गोळा करायचा चांगला, खूप घट्ट पण नाही आणि खूप लूज पण नाही. ह्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेते मी. आता ह्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण व्यवस्थित सॉफ्ट करून घेऊ पीठ. आता आपण 10 ते 15 मिनिट हे असंच झाकून रेस्ट करायला ठेवूया. तर इथे 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. आपण बघूयात. आपलं पीठ पण चांगलं भिजलं आहे. आता हे परत एकदा हाताने मळून घ्यायचं. आता मी 1 पोर्शन त्या पिठामधून काढून घेतला. त्यातमध्ये 2 पिझ्झा होणार आहेत आपले. तर आपण हा बेस लाटून घेऊया. मी असा स्प्रेड केला तरी चालेल. मी आता इथे लाटण्याने लाटून घेते. खूप पातळ लाटायचं नाही आहे, खूप जाड पण लाटायचं नाही आहे. थोडं साईडने असं पुश करायचं. आता आपण याला असे छेद करून घेऊया. आता आपण घेऊयात. आता 1 मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक साईड. आता आपण फ्लिप करूया आणि आता इकडे सॉस लावून घेऊया. इथे 2 चमचे सॉस घेतला आहे, पिझ्झा सॉस. आता सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करूयात. आपण गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आपल्याला. यावर थोडंसं चीज टाकून घेऊयात आपण. आता इथं भाज्या घेतल्यात मी. रेड शिमला मिर्च, पिवळी शिमला मिरची घेऊ आपण लावून. हिरवी शिमला मिरची. भाज्यांचं भाज्या आवडीनुसार टाकू शकता याच्यामध्ये. कांदा. आता आपण पनीर टाकूया. आता ह्यावर आपण खूप सारं चीज टाकूया. चिली फ्लेक्स टाकूयात आपण. आता ह्यावर मिक्स हर्ब्स टाकूयात आपण.
आता 10 मिनिटासाठी आपण बेक करूयात, झाकण ठेवून. आता 10 मिनिट झालेले आहे. आता पिझ्झा बेक झाला का नाही बघूयात. आपला पिझ्झा छान बेक झालेला आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आता आपण पिझ्झा कट करून घेऊया. आता आपण बघूयात पिझ्झा कसा झाला ते. तुम्ही बघू शकता खूप छान बेक पण झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूयात आपण अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.